जर मला आधी सांगितलं असतं की तुझी मम्मी आजारी आहे तर मी तिला काहीच होऊन दिलं नसतं असं 6 वर्ष अगोदर मला कोणतरी म्हणलं. तर नमस्कार मंडळी, माशांचं मार्केट 3 दिवस बंद राहणार आहे, त्यामुळे गावातले काही लोक आमच्या घरीच मासे विकत घ्यायला आले होते. सकाळी मी चमचाभर तूप खाल्लं आणि घरची कामं पटापट करून घेतली. आता सांगते 6 वर्ष अगोदरची गोष्ट. आमचे एक ओळखीचे होते, माझी मम्मी वारल्यानंतर ते आमच्या घरी आले आणि ते म्हटले की मला जर एकदा तुम्ही कळवलं असतं की भाभी आजारी आहे तर मी तिला चांगला इलाज केला असता जेणेकरून तिला काहीच झालं नसतं. आणि हे सगळं ऐकून मला एवढं वाईट वाटलं होतं आणि मी ढसाढसा रडत बसले की हे सगळं आमच्यामुळेच झालं. त्याच्या 1 महिन्यानंतर ही बातमी आली की जो व्यक्ती आमच्या घरी आला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलला त्यांना स्वतःला कोविड झाला आणि कोविडने ते सुद्धा वारलेत. चला मी मान्य करते आमच्याकडे त्यावेळेस पैसा पाण्याची अडचण होती, पण त्या व्यक्तीकडे तर भरपूर पैसा होता, मग ते स्वतःला का नाही वाचवू शकले. तेच आहे, होणाऱ्या गोष्टी होतात. देव कधीच कोणती गोष्ट स्वतःवरती येऊन देत नाही. असो मी संध्याकाळी इंदापूरला गेले होते, माझं चेकबुक आलं होतं आणि या हिरव्या कलरच्या बांगड्या माझ्या आवडीच्या व्यक्तीने माझ्यासाठी पाठवलेत. आणि ही जी शेगडी दिसते ही 1 वर्षाची गॅरंटीवरती येते आणि ही लाकडावरती चालते आणि कोळशावरती सुद्धा. ह्याचं भरपूर नाव ऐकून होतं, विचार केलं की एकदा आणते आणि ट्राय करते. खरंच खूप सुंदर जेवण बनते याच्यावरती, धूर वगैरे काहीच होत नाही आणि ह्याला फुकायची गरज सुद्धा पडत नाही. ह्याच्यामध्ये मोटर आहे तीच व्यवस्थित चालते. असो आजचा दिवस माझा खूप छान गेला. थँक्स फॉर वॉचिंग.